कुठलाही विजय हा अंतिम नसतो आणि जसजशा निवडणुका जवळ येतात तसतसा नेत्यांच्या वक्तव्यांनाही रंग चढतो। शरद पवारांनीही काल असंच विधान केलं। पक्ष मेळाव्यात पवारांनी केलेलं वक्तव्य असंच मोदी सरकारला धारेवर धरणारं आहे। तसंच निवडणुकीत निवडून आलेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या वैचारिक बांधिलकीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह लावलंय। पवार असं का बोलले? तुम्ही बघा, दिल्लीमध्ये सत्ता बदलली, त्याची तुलक कुठे काही संघटनांच्याकडून सामान्य माणसाला आणि विशेषतः समाजाच्या लहान घटकांना जाणून लागली। पुण्यात आयटी तज्ञाच्या झालेल्या हत्येचा दाखला देत देशात सत्तांतर झालं आणि विशिष्ट विचारसरणीचे गट प्रभावी झाले हे वक्तव्य करून पवारांनी खळबळ उडवून दिली आहे। आता या वक्तव्यावरून पवारांना नेमकं काय सुचवायचंय आणि तेही नेमक्या विधानसभा निवडणुकीआधी। आता पवारांच्या टीकेला विरोधकांकडूनही तीव्र प्रतिक्रिया अपेक्षित होतीच। 15 वर्ष राज्यात त्यांचं सरकार आहे, भ्रष्टाचार, त्याचप्रमाणे वेगवेगळे घोटाळे, इरिगेशनचं स्कॅम, लोड शेडिंग, शेतकऱ्यांची आत्महत्या, याच्यावर कुठलीही प्रभावी उपाययोजना ते करू शकलेले नाहीत। त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढता येत नाही हे लक्षात आल्यानंतर पवार साहेबांनी आता याला कम्युनल अजेंड्याकडे नेण्याचा प्रयत्न नेहमीप्रमाणे सुरू केला आहे। पवार साहेबांचं हे जर लॉजिक असेल की वर अमुक ताकद आली म्हणून खाली हे होतंय, तर मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की वरती जे जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले त्यामुळे खाली महात्मा गांधींची हत्या झाली का? तुमच्या लॉजिकने ते मान्य करावं लागेल। जरूर पुणे में एक दुर्घटना हुई है और हम सब उसके लिए दुखी है, लेकिन सरकार तो आपकी है ना महाराष्ट्र में। ये कोई दिल्ली की सरकार महाराष्ट्र में रूल नहीं कर रही है, महाराष्ट्र में आपकी सरकार है, गृह मंत्रालय आपके पास है, तो आपकी नाकामी है, आप इस्तीफा दीजिए। तो मोदी सरकार के ऊपर आप उसका ब्लेम मत डालिए। पवारांचं राजकारण आणि त्यांची वक्तव्य पवारच जाणो, मात्र विधानसभा निवडणुकीआधी अशा एखाद्या संवेदनशील मुद्द्याला हात घालणं किती योग्य आहे हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे। जनता आता सुज्ञ झाली आहे हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांवरून दिसून आलंय। जातीय राजकारणापलीकडे जाऊन जनतेनं यावेळी एनडीएला भरभरून दिलं, हे मतांची टक्केवारी स्पष्ट करतेय। अगदी गुजरातेतही मोदींना सगळ्याच्या सगळ्या जागा मिळाल्या, यावरून ध्रुवीकरणाला यापुढे प्रतिसाद मिळणार नाही हे स्पष्ट झालंय। राज्यातले नेते यातून चांगला धडा घेतील अशी अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।